आजच्या दिवशी 25 डिसेंबर रोजी 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं महाडच्या चौकात. मनुस्मृतीचं दहन करून येथील सर्व महिलांना त्यांनी ह्या जाचातून मनुस्मृतीच्या जाचातून मुक्तता दिलेली. म्हणून महिला मुक्ती दिन हा आम्ही साजरा करतो. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इथे भगवान गौतम बुद्धाची देहू रोड या बुद्ध विहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. धर्मांतराच्या पूर्वी, म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी संपूर्ण जग जीसस क्राइस्टला अभिवादन करतो. हा दिवस निवडण्याचं कारण देखील बाबासाहेबांनी तेच सांगितलेलं आहे की भारतामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं, परंतु आम्हाला त्यांनी देखील न्याय दिलेला नाही. यासाठी त्यांनी 25 डिसेंबर हाच दिवस निवडलेला आहे. आणि तो दिवस साजरा करण्यासाठी आज देहू रोड येथे जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराच्या पूर्वी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवली आणि लोकांना संकेत दिले की माझा मार्ग हा बुद्धाचा मार्ग आहे, या बुद्धाच्या मार्गाने मी जाणार. त्याच्यानंतर 2 वर्षांनी नागपूरच्या 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाचं महत्त्व आमच्यासाठी, बौद्धांसाठी, आंबेडकरवाद्यांसाठी, बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाचं आहे. विशेषतः महिलांची मुक्ती बाबासाहेबांनी ह्या जाचातून केलेली आहे मनुस्मृतीच्या. म्हणून हा संदेश जावा फक्त बौद्ध महिलांना नाही, शेड्यूल कास्ट वंचितांच्या महिलांना नाही, तर हा संदेश संपूर्ण जनरल महिलांना जावा की बाबासाहेब खऱ्या अर्थाने हे तुमचे स्त्रियांचे मुक्तिदाता आहे. आणि त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये हिंदू कोड बिल वगैरे सक्सेशन ॲक्ट या माध्यमातून बाबासाहेबांनी त्यांना संपूर्ण मुक्ती दिलेली आहे. त्यांचे हक्क आणि अधिकार साबूत ठेवलेले आहे. आणि त्या दिवसाला नमन करण्यासाठी, त्या इतिहासाच्या स्मृती पुन्हा एकदा जागवण्यासाठी मी दरवर्षी या इथे 25 डिसेंबर रोजी येथे हजर असतो आणि लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.